शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज 28 डिसेंबर वार रविवार. जाणून घेऊ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेट. राज्यात कुठे कशा पद्धतीची काय परिस्थिती आहे, कुठे काय कापूस भाव खरेदी होताना दिसत आहे. मित्रांनो, आतापर्यंत देशभराचा जर विचार केला तर देशभरामध्ये जवळपास 50 लाख गाठी कापूस खरेदी CCI मार्फत झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 12 लाख गाठी कापसाची खरेदी झालेली आहे आणि एकट्या तेलंगणात 20 लाख गाठी कापसाची खरेदी आहे. जवळपास देशभराचा विचार केला तर 11 राज्यात 570 कापसाचे CCIचे खरेदी केंद्र आहे. मित्रांनो, आता जे काही खुला बाजार आहे किंवा आपण ज्याला म्हणतो स्थानिक बाजार, याच्यामध्ये जो CCIचा भाव आहे त्यापेक्षा थोडा कमीच भाव आहे हे आपल्याला समजतं. यावर्षी मित्रांनो परिस्थिती अशी की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा कापसाची एवढी काही सकारात्मक गोष्टी घडताना दिसल्या नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तेजी काही आली नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त भाव गेले पाहिजे होते तर तसे काही जाताना दिसत नाही आणि शासनाचा जो हमी भाव आहे तर त्या हमी भावाच्या अवतीभोवतीच कापूस भाव मिळताना दिसत आहे. सुरुवात करतो मित्रांनो, कुठे काय भाव चालू आहे ते सांगतो. जे कोणी नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल नक्की आपले सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, मानवत येथे जास्तीत जास्त 7,575, देऊळगाव राजा 7,500 रुपये, सिंधी सेलू 7,860 रुपये, अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये, उमरेड जास्तीत जास्त 7,616 रुपये, जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये, अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये, भद्रावती जास्तीत जास्त 7,675 रुपये, समुद्रपूर जास्तीत जास्त 7,700 रुपये, अमरावती जास्तीत जास्त 7,600 रुपये, यवतमाळ जास्तीत जास्त 7,700 रुपये, 7,100 रुपये, बीड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,425 रुपये. अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे दर आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे कमेंट करा. माझी व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.